लोकसभेचे उमेदवार जवळपास कन्फर्म झालेत। ठाकरेंच्या बाजूने हे 10 चेहरे मैदानात असतील। शिंदेंना काही ठिकाणी नाकीनऊ होईल इतक्या टाईट नाड्या ठाकरे शिंदेंच्या आवळताना दिसतील। ते 3 मतदारसंघ जिथे पवार आडवे लागतील पाहणं हे गरजेचं। ठाकरे हँडल कसे करतात? लोकसभा आता जड जाईल जेव्हा ठाकरे लोकसभेचा खरा डाव टाकतील। नेमका घडलाय का? शिंदेंची गद्दारी, ठाकरेंच्या हातून निसटलेला पक्ष आणि सर्वसामान्यांमध्ये ठाकरेंविषयी असलेली सहानुभूतीची भावना त्याला मिळालीच तर महाविकास आघाडीतील पक्षाची साथ। या सर्व बाबी एकत्र केल्यास ठाकरे लोकसभेला ज्याला उमेदवारी देतील तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी सध्याची परिस्थिती। त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी लोकसभा शिंदेंना जड जाणार। देशात चालणारा मोदी व राम मंदिर पॅटर्न राज्यात तेवढा चालणार नाही आणि म्हणूनच शिंदे गटात कमालीची अस्वस्थता दिसते। एकीकडे शिंदे गटाचेच काही खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असताना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून आउटगोईंग होण्याची शिंदेंना आता भीती आहे। अशा ठाकरेंनी मात्र लोकसभेची जोरात तयारी सुरू केली आहे। ठाकरेंच्या जागा आणि माणसं दोन्ही सज्ज असून केवळ लोकसभेचा बिगुल वाजण्याचीच आता प्रतीक्षा। ठाणे तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु आता त्याला गद्दारीचा कलंक लागला। परंतु शिंदेंच्या ठाण्यातून लोकसभेसाठी पुन्हा राजन विचारेंचा विचार केला जाणार हे नक्की आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंना या निमित्तानं पुन्हा एकदा तगडा प्रतिस्पर्धी मिळणार आहे। ठाकरेंचा दुसरा लोकसभा मतदारसंघ असेल तो कल्याण। कल्याणची सुभेदारी पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे सज्ज आहेत। या ठिकाणाहून ठाकरेंचे निष्ठावंत सुभाष भोईर यांना उमेदवारी देऊन शिंदे पुत्रांचा पराभव करण्याची रणनीती आखण्यात आली आहे। त्यासाठी गद्दारीमुळे पेटून उठलेला सर्वसामान्य शिवसैनिकही याच संधीची वाट पाहतोय। आता मुंबईचा विचार केल्यास त्या ठिकाणी दक्षिण मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला। या ठिकाणाहून सलग 2 वेळा अरविंद सावंत निवडून आलेत, त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे। ईशान्य मुंबईतही ठाकरेंकडून माजी खासदार संजय पाटील इच्छुक आहेत। दुसरीकडे मुंबई उत्तर पश्चिमसाठी शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत। या ठिकाणी ठाकरे गटाची मोठी ताकद आहे। याच लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे 3 आमदार व 10 माजी नगरसेवक आहेत। दुसरीकडे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिंदे गटात निवडून गेलेले राहुल शेवाळे सध्या खासदार आहेत। या ठिकाणी ठाकरे उमेदवाराच्या शोधात आहेत, परंतु ही जागा ठाकरेंना मिळेल हे निश्चित आहे। आता मराठवाड्याचा विचार केल्यास या ठिकाणी किमान 5 जागा ठाकरेंकडे राहतील। त्यात धाराशिवमध्ये ठाकरेंकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित आहे। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे गेल्या वेळी वंचित आणि MIM मुळे केवळ 4,500 मतांनी पराभूत झाले। यंदा वंचित ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे या ठिकाणी आता ठाकरे गटाचा विजय निश्चित मानला जातोय। या ठिकाणी पुन्हा चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळू शकते। परभणीत संजय जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा, तसेच हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर किंवा सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळू शकते। जालना मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव चोते हे इच्छुक आहेत। आता कोकणचा विचार केल्यास या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे 2 लोकसभा मतदारसंघ ठाकरेंकडे जाण्याची शक्यता। रायगडला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा खासदार विनायक राऊत यांना संधी मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास या ठिकाणी मावळ मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे गद्दारी केलेल्या श्रीरंग बारणे यांच्यावर वचपा काढण्यासाठी तयार आहेत। माढा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेचे, परंतु या ठिकाणी ठाकरे गटाची लक्ष्मण हाके हे OBC नेते तयारीला लागलेले आहेत। या ठिकाणी धनगर समाजाचे मोठे प्राबल्य। सोलापूर मतदारसंघाची मागणी वंचितकडून करण्यात आली असली तरी या ठिकाणी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। या ठिकाणी वंचितची मोठी ताकद असल्यानं ही जागा त्यांनाच जाणार असल्याची चर्चा। कोल्हापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जाते। राजू शेट्टी महायुतीत गेल्यास हातकणंगले हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता। या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने सध्या खासदार आहेत। उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर हे सुद्धा तयारी करतात, तर शिर्डीसाठी भाऊसाहेब वागचौरे किंवा बबनराव घोलप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। आता विदर्भाचा विचार केल्यास बुलढाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर बुधवद इच्छुक आहेत। त्यांचा थेट सामना खासदार प्रताप जाधव यांच्याशी होणार आहे। तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून तब्बल 5 वेळा लोकसभेत गेलेल्या भावना गवळी यांना ठाकरे गटाचे संजय देशमुख झुंज देण्याची शक्यता। या ठिकाणी ठाकरेंकडून वंजारी समाजाचे सुनील महाराज हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। अशा प्रकारे जवळपास 15 ते 18 मतदारसंघ व तेथील उमेदवार ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आले। आता जागा वाटपाचा गुंता कशा पद्धतीने सुटतो ते पाहून ठाकरेंना अन्य किती जागा मिळू शकतात हे ठरणार आहे।
या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी कमेंट करा आणि आणखी कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला वाटतं की ठाकरे लोकसभेसाठी या व्यक्तीला उमेदवारी देतील याबाबत कमेंट जरूर करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.